तर मैत्रिणींनो, हे एक बोटनेक ब्लाऊज तयार केले आहे. फक्त काय कस्टमर डिझाईन करायला सांगतात, परंतु त्यांनी जर साडी साडीच घेऊन आली तर आम्हाला त्यातून जेवढं पाहिजे तेवढं आपण पॅटर्न काढू शकतो. त्यांनी येताना फक्त एवढंच रुंदीला कापड काढून आणलं आणि त्यात आणि हे डिझाईन करा म्हणून. काय करायचं सांगा. त्यातच मी ॲडजस्ट करून बसवले. त्यात थोडासा कलर मिक्स आलेला आहे, असं झालेलं आहे. ओके, तर हे एक आहे डिझाईन शिवलेलं आहे. त्यानंतर हे एक ब्लाऊज शिवले आहे, सिम्पलच आहे. हे कायम हे शॉर्ट पाहिजे असते त्यांची, पण लॉंग करा म्हटले. 4 टक्स आहे. आणि ह्या एक ब्लाऊजची मज्जा सांगते तुम्हाला. कापड येताना कसं येते बघा. एका बाईला ही डिझाईन पहा कशी आले, व्यवस्थित आले ना. पट्टा व्यवस्थित आहे हा पट्टा. आणि इकडच्या बाजूचं दाखवते, म्हणजे शिवणाऱ्यांनी शिवायचं कसं. आणि इकडच्या बाजूला असं क्रॉस आहे ना, क्रॉस. शिवताना कसं शिवायचं सांगा. मी असंच ॲडजस्ट करून बसवते. फक्त इकडचं असतं स्ट्रेट आलेलं आहे, बॅकला अशी डिझाईन आहे फक्त. हे शिवते. आणि डिझाईन देताना ते ब्लाऊजला डिझाईन येताना एका साईडला असतं. आपल्याला इकडच्या बाजूला आपल्याला पहा जॉईंट येत नाही, कडेपर्यंत आहे. आणि इकडच्या बाजूला आपल्याला किती मोठा जॉईंट द्यावा लागतो, दिसते का. हा जॉईंट इतका, म्हणजे ही बाजू कमी होती, कडेला होतं एकदम. आणि त्यात मग आपल्याला एवढा जोड द्यायला लागतो. इकडच्या बाजूत पहा ना, त्याला जोडच नाही आहे, असं होतं. तर खूपच शिवताना सुद्धा खूप होतं. आणि छान आहे, कापड छान आहे, मस्त आहे. जॉर्जेटमध्ये आहे एकदम. किती छान दिसतं पहा ना. दिसेल का नाही काय माहिती नाही, खरं एकदम हे मस्त दिसतं एकदम. चला बाय, असंच भेटू. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.